आपल्या श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नावाने या ठिकाणी आपल्या शाळेचे संगणक शिक्षक श्री चपटे सर यांनी एक वेबसाईट सुरू केलेली आहे आणि त्या वेबसाईट संदर्भात तुम्हाला या ठिकाणी ते माहिती देतील। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत डॉक्टर भाऊसाहेब देशमुख, सत्य आणि अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विचारपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी, गावातील सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण आपल्या शाळेची एक ब्लॉग तयार करत आहे आणि ब्लॉग हा वेबसाईटचाच एक प्रकार आहे। म्हणजे थोडक्यात काय तर आपण आपल्या शाळेची वेबसाईट आजपासून सुरू करत आहे। तर या वेबसाईटचं नाव काय? जर तुम्ही गूगलवर आपल्या शाळेचं नाव टाकलं तर आपल्या शाळेची वेबसाईट येऊन, जर तुम्हाला वेबसाईटचं नावच टाकायचं असेल तर लक्षात ठेवा नाव सर्वांनी, SSH वनोजा, माहिती आहे ना? SSH म्हणजे काय? श्री शिवाजी हायस्कूल वनोजा .blogspot blogspot.com हे जर तुम्ही गूगलवर टाकलं किंवा कोणत्याही क्रोमवर टाकलं तर आपल्या शाळेची वेबसाईट येऊन जाईल। आता ही वेबसाईट आपल्यासाठी कामाची काय? तर ही वेबसाईट सर्व पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। या वेबसाईटच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो? तर सर्वप्रथम सर्व शिक्षकांसाठी काय उपयोगी आहे तर आपल्याला या वेबसाईटवर आपल्या शाळेविषयी माहिती मिळणार आहे। विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना असतात, त्या शिक्षकांना राबवाव्या लागतात। मग त्यामध्ये तुम्हाला UDICE पोर्टल असेल, स्टुडंट पोर्टल, MDM पोर्टल, विद्यांजली पोर्टल, स्वच्छता मॉनिटर, हरित सेना, संच मान्यता, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, शालार्थ ID, महाDBT ज्यामधून तुमचे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले जातात, त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आणि विविध प्रकारचे शासन निर्णय, त्याचबरोबर वाशिम जिल्ह्याविषयीची माहिती या वेबसाईटवर तुम्हाला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी एक नवीन पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे, आपले सरकार, यामध्ये विविध प्रकारच्या सर्व व्यक्तींसाठी असलेल्या योजना तुम्हाला या वेबसाईटवर मिळून जातील। आता हे झालं सर्व शिक्षकांसाठी, सर्व व्यक्तींसाठी। तुमच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे यामध्ये? तर या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी इम्प्रूव्ह युअर स्पीकिंग हे एक पोर्टल आहे। यामध्ये तुम्ही तुमची इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी, इंग्रजी अधिक चांगल्या प्रकारे बोलता येण्यासाठी तुम्हाला एक सुंदर अशा प्रकारचे ॲप दिलेले। त्याचबरोबर इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश अशा प्रकारची डिक्शनरीसुद्धा तुम्हाला या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यानंतर एज कॅल्क्युलेटर, जर माझं वय आज किती आहे हे मला काढायचं असेल तर थोडंसं कागदावर काढायला आपल्याला अवघड जाते। त्यामध्ये तुम्ही आजची तारीख निवडायची, तुमचं जन्मतारीख निवडायची, लगेच एका सेकंदामध्ये तुम्हाला तुमचं वय कळून जाईल। आपण शाळेमध्ये दररोज परिपाठ घेतो ना, मग या परिपाठासाठी तुम्हाला काय करावं लागते? वर्तमानपत्र शोधावं लागते, विविध प्रकारची माहिती शोधावी लागते, शिक्षकांना मागावी लागते, पालकांना म्हणावी लागते, नेटवर सर्च करावं लागते। कुठेही जाण्याचं काम नाही, आपल्या शाळेच्या वेबसाईटवर यायचं, त्यामध्ये एक तुम्हाला पोर्टल दिलेलं आहे आजचा परिपाठ, यामध्ये तुम्हाला सर्व आजचा परिपाठ मिळून जाईल। या पोर्टलवर तुम्हाला 1 ते 12ची, लक्ष सर्वांचं माझ्याकडे, वर्ग 1 ते 12ची सेमी इंग्रजी असो, मराठी असो किंवा इतर पुस्तके ही सर्व PDF स्वरूपामध्ये उपलब्ध आहे। त्याचबरोबर इयत्ता 5वी आणि 8वीची जे नवोदय परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, NMS परीक्षा असेल, या संदर्भात सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत। या वेबसाईटवर अजून काय तर इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेमध्ये असणारे सर्व वृत्तपत्र तुम्हाला या वेबसाईटवर वाचायला मिळेल। त्याचबरोबर शिक्षणाशी संबंधित असणारे शिक्षण संक्रमण, मागचे कोणते शिक्षण संक्रमण, चालू शिक्षण संक्रमण तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळेल। त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या घटना दररोज घडत असतात आणि या घटना आपल्याला कधी वाचायला किंवा पाहायला मिळतात तर दुसऱ्या दिवशी। तर या वेबसाईटवर एक पोर्टल आहे वाशिम जिल्हा आजची बातमी, यामध्ये वाशिम जिल्ह्याचे आजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर या वेबसाईटवर अजून एक पोर्टल येते म्हणजे रेडिओ। या रेडिओ पोर्टलच्या माध्यमातून जगामधलं कोणतंही स्टेशन
तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऐकू शकता. म्हणजे त्या रेडिओ तुमच्यासमोर त्या ठिकाणी चालू होईल. त्याचबरोबर या वेबसाईटवर अजून काय तर इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेमध्ये तुम्हाला कथा दिलेल्या आहे. त्याचबरोबर मराठी ऑडिओ स्टोरी माहिती ना सर्वांना, ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवर पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर अजून एक पोर्टल आहे, ते म्हणजे ओळख महापुरुषांची. यामध्ये आपण आपल्या शाळेमध्ये विविध महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, राष्ट्रीय सण साजरे करत असतो. याबद्दल माहिती तुम्हाला अगोदरच, आपण भाषणाची तयारी करतो ना, तर ही सर्व माहिती तुम्हाला या शाळेच्या वेबसाईटवर मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेचं जे यूट्यूब चॅनल आहे, या चॅनल संदर्भाचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपल्या या वेबसाईटवर पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर भविष्य काळामध्ये तुम्हाला इयत्ता आणि 10वी आणि 12वीचे निकालसुद्धा या शाळेच्या वेबसाईटवरच तुम्हाला पाहता येणार आहे. अशी सर्व शाळेची वेबसाईट आणि पुढच्या कालखंडामध्ये अजून आपण यामध्ये दुरुस्ती करणार आहे, सुधारणा करणार आहे, नवीन नवीन पोर्टल यामध्ये ॲड करणार आहे. तर ही शाळेची वेबसाईट तयार करण्यासाठी आपल्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री SP नारळे सर, त्याचबरोबर सर्व शिक्षकांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. तर आपल्या शाळेचे विशेष निमंत्रित आदरणीय गंगादीपभाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी आज आपल्या या शाळेच्या वेबसाईटचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी या थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. विचारमंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष नारळीकर सर, प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीरामजी मुखमाले आणि उपस्थित सर्व मान्यवर, पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 76वा प्रजासत्ताक दिन या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. सरांनी सांगितलं की बोर्डाचा अभ्यासक्रम हा दरवर्षीच येत असतो, परंतु एक चांगलं वाटलं त्याच्यात त्यांनी एक बोलता बोलता विषय सांगितला. बोर्डानं विचार केला की कुठंतरी पालकांची जबाबदारी वाढली. महत्त्वाचा विषय. काय करतो, शाळा शिकताना बऱ्याच वेळा शिक्षकांना हे केलं पाहिजे, शिक्षकांनी ते केलं पाहिजे, परंतु पालक म्हणून मी काय केलं पाहिजे हे मी सोयीस्कर विसरतो. पालक सभा दरवेळेस याचा फार चांगला प्रयत्न असते की ते पालक सभा आयोजित करतात की ज्याच्यामधून पालकांचे काही प्रश्न असतील ते आपल्याला समजल्या पाहिजे, काही अडीअडी अडचणी समजल्या पाहिजे. आणि मी प्रत्येक पालक सभेला हजर असतो. विद्यार्थी संख्या 500 ते 550 आपल्या शाळेची संख्या आहे, परंतु दुर्दैवानं पालक सभेत पालक 15 ते 20, 25 याच्यापेक्षा काही जास्त संख्या नाही. तुम्ही देशाचे भविष्य आहात, परंतु तुम्हाला घडवण्याची जबाबदारी केवळ शिक्षकाचीच आहे असं मला वाटत नाही. यासाठी प्रत्येक पालकांनी जागरूक व्हायला पाहिजे, कारण आपल्या अपेक्षा शिक्षकाकडून फार वाढल्या. शाळा कुठं कमी पडत नाही. शाळा आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेचं मागेही झालं तर त्या सर्व संस्थेमधून आपली शाळा प्रथम पुरस्कार प्राप्त केला आपल्या शाळेंनी. त्याच्यानंतर तालुका स्तरावर स्पर्धा झाली, त्यामध्येही आपल्या शाळेचा द्वितीय क्रमांक आला. शेपटे सरांचं विशेष अभिनंदन करेल सर्वांच्या वतीनं की काही ना काही चांगल्या कल्पना त्यांच्या डोक्यातून निघत असतात. त्यासाठी त्यांचंही अभिनंदन. क्रीडा विभागात बोलायचं झाल्यास देशमुख सर ज्यांच्याकडे क्रीडा विभागाचा आपला भार आहे, त्याच्यामध्ये साक्षी गायकवाड म्हणून विद्यार्थिनी होती. क्रीडा विभागामध्ये तिनं आपल्या विभागातून जाऊन राज्याचं नेतृत्व केलं. आपल्या शाळेची विद्यार्थिनी होती, ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. याचा अर्थ आपले शिक्षक विद्यार्थ्याप्रती त्यांना तळमळ आहे, पण कुठंतरी पालक म्हणून आपण कमी पडतो. आता या प्रसंगी काही पालक उपस्थित आहेत, त्यांना माझी नम्र विनंती असेल की केवळ असं होत नाही, तसं होत नाहीत, शिकवत नाहीत, विद्यार्थी असा आहे तसा आहे, असं काही केल्यापेक्षा पालक सभा त्याच्याचसाठी असते
तर आपण सर्वांनी इथे येऊन त्याच्यासाठी आपला वेळ दिला पाहिजे. आता माझी मुलगी अमरावतीला असते, आम्हाला माहीत आहे की समजा कमीत कमी 1000-2000चा खर्च येते, पण तरी आम्ही होतापर्यंत 100% नाही पण 99% पालक सभेला जाण्याचा प्रयत्न करतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कुठंतरी विद्यार्थ्याप्रती आपण जागरूक असलं पाहिजे. शिक्षकाची जरी जबाबदारी असली तरी आपल्या पुढाचा दिवा आहे, आपलं भविष्य आहे. या नात्यानं प्रत्येक पालकांनी विचार करायला पाहिजे. एवढं बोलतो आणि सरनी जी वेबसाईट निर्माण केली त्याचं रीतसर उद्घाटन झालं असं जाहीर करतो. धन्यवाद भाऊ. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपल्या स्थानिक शाळा समितीचे विशेष निमंत्रित श्री गंगाधीभाऊ राऊत यांच्या हस्ते आपल्या शाळेच्या वेबसाईटचं उद्घाटन या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं झालं. असं ज्ञानभंडाराचं खूप मोठा असा सागर या वेबसाईटमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे आणि त्याचे निर्माते श्री चपटे सर त्यांनी तुमच्यासाठी ही सगळी सुविधा उपलब्ध करून दिली, ज्ञानाचं भांडार उपलब्ध करून दिलं वेबसाईटवर. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन म्हणून आपण 3 क्लॅप गो एक वेळेस आपण त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करूया.